देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. समभाव या मेसेजवर मी थोडं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, संतांनी काय सांगितलंय, देव नटला नाना परी भरून उरला चराचरी. बरोबर, हे संतांनी सांगितलेलं आहे आपल्याला. म्हणजे काय, सर्व जीवात आत्मा एकच आहे. बरोबर. मग आता विषमता कुठं आली? विषमता आली ते म्हणजे मी या जातीचा, मी या कुळीचा, मी या रूढीत, मी माझी परंपरा. बरोबर. तर कोण म्हणते मी किंवा काहींना अहंकार असतो, काही लोक मीच श्रेष्ठ किंवा मीच हुशार. बरोबर. आता यामुळे काय तयार होणार आहे? तर यामुळे तयार होणार आहे द्वेष, तयार होणार आहे तिरस्कार, तयार होणार आहे. बरोबर. तर आता बघा, महाभारतामध्ये अर्जुन पण पहिल्यांदा लढाईसाठी सज्ज होता. बरोबर. पण जेव्हा तो कुरुक्षेत्रावर उतरला तेव्हा तो म्हणजे ते सगळं पाहून हे तर बाबा की माझे सगळे सोयर आहेत. बरोबर. त्यांना मी कसं मारू? बरोबर. तर मग आता अर्जुन कोळामध्ये अडकला, नाही का? आणि मग तिथून तिथे भगवान श्रीकृष्णाने त्यांना उपदेश केला की नाही बाबा, हे अधर्माने वागणे आहेत. बरोबर. त्यांना तुला मारायचं आहे. बरोबर. हा माझा आदेश आहे, हा सद्गुरूंचा आदेश आहे. बरोबर. तिथं त्याला कुळामध्ये अडकू दिलं नाही. बरोबर. त्यांना सद्गुरूंनी त्यांना उपदेश केला की बाबा छोटा विचार करू नको, व्यापक विचार कर. बरोबर. आम्हाला अधर्माचा नाश करायचा आहे, त्यामुळे हा माझा आदेश मानून तू यांना मारायचा आहे. आता नंतर मग जेव्हा आपण यामध्ये अडकतो तेव्हा काय होतं? तेव्हा खरा भगवंत आहे. बरोबर. त्याच्याशी आपली ओळखच नाही होत. जेव्हा आपण जाती, कुळी, रूढी, परंपरामध्ये अडकतो तेव्हा आपला खऱ्या भगवंताशी आपली ओळखच नाही होत. बरोबर. मग आता संतांचं कार्य काय? संतांचं कार्य काय तर सर्व मनातील आपले जे भेदभाव आहेत ते दूर करून देव, देश, धर्माच्या कार्यासाठी आपला देह सत्कर्मी लावणं. बरोबर. तर मग संतांचा एकच धर्म आहे. बरोबर. एकच जात आहे, एकच रूढी आहे, एकच परंपरा आहे. बरोबर. तर मग आता मग समत्व म्हणजे काय? समत्व म्हणजे बाह्यभेद विसरून अंतरंगामध्ये जे एक आहे. बरोबर. तुमचा किंवा माझा श्वास एकच आहे. बरोबर. सगळ्यामध्ये हा श्वास एकच आहे आणि त्याला म्हणायचं समत्व. आता विषमतेमध्ये पण तोच आहे. म्हणूनच म्हटलंय ना की देव नटला नाना परी भरून उरला चराचरी. तर आता कापूस एकच आहे. बरोबर. पण त्यापासून जे धागे बनतायत आणि त्यापासून वेगवेगळे कपडे बनतायत. बरोबर. पण कापूस हा एकच आहे. आता म्हणजे जगभर उकरलेली जी रूप आहेत ते म्हणजे बर्मात नटले ते एकच आहेत. ठीक आहे. मग आता प्रश्न आहे की हा जो भेदभाव आहे तो कसा दूर करायचा? आता हे कारण बघा, आता हे आमच्यावरती एवढ्या जन्माचं काय म्हणतो आपण, जे संस्कार आहेत. बरोबर. जे मनावर जो पगडा आहे, जोपर्यंत आपण हे आता फॉर एक्झाम्पल घ्या, आता स्पेशली खेडेगावात बघा, एखादा माणूस आजारी जर पडलं. बरोबर. आपण काय करतो? काय लोक बघा पुजाऱ्याकडे जातात. बरोबर ना, की बाबा असा आमचा माणूस आजार पडलाय, बघा काय. मग तो काय सांगतो? द्या बोकडाची दावण. बरोबर. मग हे एवढा पगडा आहे आपल्या इथे. बरोबर. आता यासाठी करायचं काय? तर बाबांनी आपल्याला सांगितलंय की बारीक विचार करायचा. बरोबर. चांगला विचार करायचा आणि कर्माचा संबंध समजून घ्यायचा, विषय प्रयोजन समजून घ्यायचं आपल्याला. मग आता हे कधी होईल? जेव्हा आपण साधू संतांच्या संगतीत आल्यानंतर. बरोबर. जेव्हा आपण साधू संतांच्या संगतीत येऊ तेव्हाच हे सगळं होणार आहे. तोपर्यंत हे काही होणार नाही. तोपर्यंत आपण तसंच कुळीत, रूढीत, परंपरेत आपण अडकून राहू, त्याच्या बाहेर आपण येणार नाही. बरोबर. आता म्हणून आता साधू संतांनी जे रीत दिलेली आहे त्याच्यानुसार आपल्याला जायचं आहे. आता एक माकड असतं, ते रस्त्याने चाललेलं असतं आणि म्हणजे नारळाचं झाडाखालून चाललेलं असतं आणि एक नारळ पडतो खाली. मग
ते सोलायचा प्रयत्न करतं, बरोबर. पहिला हाताने प्रयत्न करतं, पुन्हा डोक्यावर मारून घेतं, पुन्हा हे करतं, पूर्ण डोक्यातनं रक्त वगैरे येतं, पण ते नारळ काय सोलत नाही, त्याला सोलत नाही, बरोबर. त्याच वेळेस एक माणूस चाललेला असतो, तो नारळ पकड घेतो, व्यवस्थित त्याला सोलतो, कारण त्याला रीत नाही, बरोबर. तो सोलतो व्यवस्थित, त्यातून त्याला फोडतो खोबरं वगैरे, तर त्याला ते रीत माहित आहे. तर अशी आपल्याला रीत ही कधी माहित होणार आहे, जेव्हा आपण साधू संतांच्या संगतीत येऊ, तेव्हाच आपल्याला याची रीत समजणार आहे, तेव्हाच आपण या रूढी परंपरा ज्या आहेत त्यातून आपण बाहेर पडणार आहोत. आता संतांचं काय, तर देव माझा आणि मी देवाचा, बरोबर. हाच भाव, तेव्हाच हा भाव होणार आहे जेव्हा आपण साधू संतांच्या संगतीत येईल. आता मग या सगळ्या जे रूढी परंपरा आहेत, या सगळ्यांना भजत बसण्यापेक्षा, म्हणजे या सगळ्या देवांना भजत बसण्यापेक्षा बाकीच्या, तर आपण एकालाच भजलं तर, बरोबर. तर म्हणजे सगळ्याकडून थोडं थोडं घेण्यापेक्षा एकालाच घेतलं तर, बरोबर. जसं की आता तुमच्या फॉर एक्झाम्पल घ्या की तुम्हाला 2 नोकरीचे लेटर आले, एक नोकरी आहे 20,000ची, एक आहे 50,000ची. तुम्ही कुठं जाणार? 50,000कडे जाणार ना, बरोबर. 20,000कडे नाही जाणार. तसं तर आता संताकडे आपलं मागणं काय पाहिजे, तर जन्मांतरामध्ये मज द्यायची सेवा, जेणे चरण सेवा घडे तुझी. आता जोपर्यंत आपण कुळामध्ये आहे तोपर्यंत कुळातला कोहम राहणारच आहे, बरोबर. कोहम होणार नाही. आता जसं की जोपर्यंत रामेश्वर भट हे कुळामध्ये अडकले होते तोपर्यंत ते तुकाराम महाराजांना म्हणजे ते ब्राह्मण नाही ह्या दृष्टिकोनातून बघत होते, बरोबर. आणि जेव्हा ते शरण गेले तेव्हाच ते तेव्हा त्यांचा म्हणजे काय बोलतो आपण ब्रह्मपुरी ई लोकातून ब्रह्मपुरीचा प्रवास सुरू झाला म्हणतो आपण, बरोबर. तर आता आपण आता हे जास्त खेडेगावासाठी आहे. आता आपण कुलधर्मानुसार काय बोकड वगैरे कापत असतो, बरोबर, की देवाची इच्छा पूर्ण व्हावी, बरोबर. तर आता तुम्हाला वाटतंय का की बोकड कापल्यानंतर देवाची इच्छा पूर्ण होणार आहे, पण त्यांचं पाप तुमच्या माथ्यावर येणार नाहीये का? येणार आहे ना. तुम्ही देवाची इच्छा पूर्ण होत आहे म्हणून बोकड कापताय, पण त्याचं पाप तुमच्या माथ्याशी येणार आहे, बरोबर. आता बघा, अर्जुनला हा प्रश्न होता की बाबा, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने उपदेश केला की बाबा यामध्ये अडकू नकोस, हा माझा आदेश आहे, यांना तुला मारायचंच आहे कारण हे अधर्माने चालणारे आहेत, बरोबर. मग आता दुसरे एक्झाम्पल घ्यायचं झालं तर बघा, विठ्ठल पंतांनी संन्यासातून आश्रमगृह केला, बरोबर. पण ते फक्त आणि फक्त सद्गुरूंच्या आदेशामुळे केला. म्हणजे त्या काळात ते खूप महाभयंकर मोठं पाप होतं, पण फक्त सद्गुरूंच्या आदेशामुळे त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. म्हणजे जेव्हा आपण सद्गुरूंच्या आदेशानुसार एखादे कार्य करतो तेव्हा आपलं जे काय होतं ते निर्धारित मध्ये जातं, बरोबर. पाप पुण्य तिथं लागत नाही. आता म्हणून तर म्हणलंय ना, म्हणून पडोनी राहीन ते ठाई उगाच संताची पाय. जय जय.